नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल लर्निंग क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. मुलांनो, कसे आहात? मजेत, हो ना? तर मुलांनो, आज आपण कविता तिसरी पाऊस आला पाऊस आला या कवितेची आपण रिव्हिजन घेणार आहोत. मुलांनो, या कवितेत आपण काय अभ्यासले? थोडक्यात या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे पहा. तर अचानकच पाऊस आल्यामुळे वातावरणात कोणता बदल झाला आणि आपले बाबा, आपली आई व मुले यांची कशी पंचायत झाली याचे मजेदार वर्णन आपण या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत. पहा, आपण ही कविता अभ्यासलेली आहे, तरीही आज आपण पुन्हा एकदा या कवितेची रिव्हिजन करणार आहोत आणि या कवितेवरील जे क्वेश्चन आन्सर्स आहेत, जे प्रश्न उत्तरे आहेत, त्यांचीही आपण रिव्हिजन घेणार आहोत. मुलांनो, पहा, तुम्हाला या ठिकाणी 2 चित्र दिसत आहेत. त्या चित्रामध्ये तुम्हाला एक आजोबा छत्री शिवताना दिसत आहेत. पहा, जोराच्या गारा येत आहेत. त्यानंतर झाडांच्या फांद्या तुम्हाला जोरात हालताना दिसत आहेत. त्यानंतर दिवाळीमध्ये जो आपण किल्ला बांधतो, तो किल्ला देखील त्या धो-धो पावसामुळे, गारांच्या वर्षावामुळे तो किल्ला देखील खचलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पहा, त्यानंतर आई आपली दारामध्ये उभा आहे आणि आईनेही सुकत जे पापड घातलेले आहेत वाळण्यासाठी, ते भिजताना ती दिसत आहेत तुम्हाला. त्याचबरोबर जोरदार अशा गारा देखील या ठिकाणी पडताना तुम्हाला दिसत आहे. पहा मुलांनो, आपण पाऊस आला या कवितेची आपण रिव्हिजन घेत आहोत. पहा, आपण प्रथम काय करूया, तुम्हाला या ठिकाणी फक्त चित्र दिसत आहेत, बरोबर? मग त्या चित्रावरूनच तुम्हाला आपली कविता काय करायची आहे की आपल्या डोळ्यासमोर त्या कवितेची कल्पना करायची आहे. पहा, मी मुलांनो तुम्हाला ही कविता एकदा पुन्हा वाचून दाखवते, त्यानंतर आपण पुन्हा एकदा समजून घेऊयात. पहा, तुम्हाला ते चित्रावरून तुम्हाला आपले जे कविता आहेत ते कवितेचे कडवे देखील समजणार आहेत. पहा, पाऊस आला ऐन दुपारी विजा चमकल्या, कडाड कडकड भन्नान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला दिवाळीतला खचला किल्ला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला आम्ही केला एकच गिल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. पहा मुलांनो, पाऊस आल्यामुळे अचानकच भर दुपारच्या वेळी पाऊस आल्यामुळे काय झालेलं आहे, काय काय फजिती झालेली आहे, कशा प्रकारे ती या ठिकाणी या कवितेमध्ये दिलेली आहे. कवितेत वर्णन केलेलं आहे की अचानकच भर दुपारच्या वेळी जो पाऊस आला आणि त्या पावसामुळे कशी फजिती झालेली आहे आणि तो कशा प्रकारे पहा पावसाबरोबरच काय काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गारांचा वर्षाव झालेला आहे, कशा पद्धतीने भणानं वारा सुटलेला आहे आणि जिकडे तिकडे गाराच गारा दिसत आहेत. पहा, आणि हे सर्व अचानकच भर दुपारी आकाशात विजांचा कडकडाट होऊन पाऊस आला. पहा, अचानकच भर दुपारच्या वेळी विजांचा कडकडाट होऊन पाऊस आला
आणि या विजेच्या आवाजासोबतच भनान सुसाट्याचा वारा देखील वाहू लागला. पहा, आणि आकाशातूनच जमिनीवर जिकडे तिकडे या गारांचा वर्षाव झाला. पहा, अचानक भर दुपारी आकाशामध्ये विजांचा कडकडाट होऊन विजेच्या कडकडाबरोबरच पाऊस आला. जसा विजेचा आवाज सुरू झाला, कडकडाट असा सुरू झाला, तसाच पाऊस आला. आणि या विजेच्या आवाजासोबत भनान असा वारा देखील वाहू लागला. भनानणारा सोसाटाचा वारा वाहू लागला आणि आकाशातून जमिनीवर जिकडे तिकडे गारांचा वर्षाव झाला. आणि आम्ही मुलांनी दिवाळीच्या दिवसामध्ये आनंदाने बांधलेला जो मातीचा किल्ला होता, तो मातीचा किल्ला अचानक पाऊस आल्यामुळे पूर्णपणे खचला, ढासळला. खचला म्हणजे काय मुलांनो? तर खचला म्हणजे ढासळला. पहा, आणि अचानकच जोरात या धारांचा वर्षाव झाल्यामुळे कुत्र्यांना देखील काही समजलेलं नाहीये. ते पण असे सैरावैरा झालेत, भुंकायला लागलेत, कारण ते पूर्ण घाबरले आहेत. पहा, ज्यावेळी कुत्र्यांना खूप भीती वाटते, काहीतरी अचानक भयान असं जाणवतं, त्यावेळी ते कुत्रे ओरडायला लागतात, भुंकत सुटतात. पहा, नाहीतर एरवी तुम्हाला कुत्री ओरडताना कधीही दिसणार नाहीत, पण अचानकच काहीतरी होणार असेल, भयान असं काहीतरी घडणार असेल तर ते ओरडायला सुरुवात करतात, भुंकायला लागतात. आणि या पावसातच आपला निभाव लागावा, आपला बचाव व्हावा, आपण यापासून सुरक्षित राहावे, सुरक्षित आपण राहावे, यासाठी आजोबांनी काय केलेलं आहे, जी जुनी खूप वर्षापूर्वींची छत्री आहे ती दुरुस्त करून घेतली. म्हणजे त्यांनीच त्यांची स्वतः ती मोडकी छत्री शिवायला घेतलेली आहे. पहा मुलांनो, तुमच्या लक्षात येत असेल की भर दुपारी अचानकच ज्यावेळी विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली, त्यावेळी त्या विजेच्या आवाजासोबतच भनान असा वारा देखील सुसाटाचा वारा वाहू लागला. प्रथम विजा कडकडाट करायला लागल्या आणि या विजेच्या आवाजाबरोबर पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर आणि सुसाटाचा वारा वाहू लागला, पाऊस यायला लागलाय, विजा कडकड करायला लागल्या, त्याबरोबर वारा वाहू लागलाय आणि जमिनीवर जिकडे तिकडे गारांचा वर्षाव झालाय. आणि त्यामुळे दिवाळीमध्ये आम्ही जो किल्ला बनवला होता मातीचा, तो अचानक आलेल्या पावसामुळे पूर्णपणे खचला. त्याचबरोबर हे सगळे पाहून आणि जी कुत्री आहेत परिसरातील, ते सगळे भुंकायला सुरुवात करू लागलेत, तेही पूर्ण त्यांचीही धांदल उडाली, ते हे पूर्ण घाबरून गेलेले आहेत. पहा, आणि आमच्या आजोबांनी तर या सर्व गोष्टींपासून आपला निभाव लागावा म्हणून जी जुनी मोडकी छत्री आहे ती शिवायला घेतलेली आहे. आणि त्यामध्येच पहा, बाबा, आता आपले आई वडील म्हणजे आपण बाबा म्हणतो, बाबांना देखील ऑफिसमध्ये कामावर जायला काय झालेलं आहे, उशीर झालेला आहे. पहा, आणि अचानकच पाऊस येतो आणि अचानकच पावसामुळे बाबांची देखील काय होत आहे, पंचायत होत आहे. पंचायत होणे म्हणजे काय थोडक्यात, तर म्हणजे त्यांना देखील काय झालेला आहे, प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांना पण एक धांदल उडून गेलेली आहे. त्यांनी चिडचिड करायला सुरुवात केली आहे. म्हणजे ते काम अचानकच पाऊस आलाय आणि मला आता आणखीन काय होणार आहे, उशीर होणार आहे. आधीच बाबांना काय झालेला असतो, उशीर झालेला असतो आणि त्यातच हा पाऊस आला, त्याच्यामुळे ते आणखीनच राग व्यक्त करायला लागले. चिड व्यक्त करणे म्हणजे राग व्यक्त करणे, आतल्या आतच रागवणे, म्हणजे ते काय करत आहेत, त्यांचा राग बाहेर काढत आहेत, व्यक्त करत आहेत. आणि हा चीड व्यक्त करत बाबा वैतागाने रागारागानेच कामावर जातात. आणि आईनेही दुपारच्या उन्हामध्ये बाहेर सुकायला ठेवलेले जे पापड आहेत ते पापड देखील काय झालेले आहेत, भिजलेले आहेत. पहा मुलांनो, आईची देखील फजिती या ठिकाणी झालेली आहे. आणि हे सर्व अचानक पाऊस आल्यामुळे शाळेतल्या वर्गातल्या सर्वच मुलांनी काय केलेलं आहे, गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. मोठमोठ्याने आनंदाने मुलं ओरडू लागलेली आहेत. आणि त्या अशा परिस्थितीत आमच्या ज्या मॅडम आहेत, कुट्टी मॅडम, त्या कुट्टी मॅडम देखील म्हणतात ते, मुलांनो जा पळा, आज शाळेला सुट्टी आहे. म्हणजे त्या मॅडम देखील त्या मुलांचा आनंद पाहून, त्यांचा जो गिल्ला पाहून, गिल्ला म्हणजे काय, तो गोंधळ करणे,
मोठमोठ्याने ओरडणे, आरडाओरड करणे, म्हणजे गिल्ला करणे, गोंधळ करणे का पाहून कुट्टी मॅडम देखील काय झालेल्या आहेत, बोलल्या आहेत की मुलांनो तुम्ही आता घरी जा, शाळेला काय आहे, सुट्टी आहे. पहा पाऊस आला या कवितेमध्ये थोडक्यात काय वर्णन केलेलं आहे कवींनी, विंदा करंदीकरांनी, की हे सर्व अचानकच आलेल्या पावसामुळे झालेलं आहे. आणि तो कोणता बदल झालेला आहे, तर आई बाबा मुले यांची पंचायत झालेली आहे, त्यांची कशी फजिती झालेली आहे याचे वर्णन थोडक्यात या कवितेमधून कवींनी केलेले आहे. आपण थोडक्यात या कवितेचा आपण सारांश पाहिला, म्हणजे थोडक्यात भावार्थ आपण अभ्यासला. की काय सांगितलेलं आहे, कशाचे वर्णन केलेले आहे, पाऊस आल्यावरती काय झालेलं आहे याचं वर्णन आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे. खूप सुंदर अशी ही शब्दरचना केलेली आहे. पावसाचे वर्णन, पावसात आपल्या सर्वांची देखील एकदा तरी अशी फजिती झालेलीच असणार आहे. कारण आपण पाहतो पाऊस म्हटलं की तो कधीही येतो, तो अचानकच येत असतो. आणि अचानकच आल्यामुळे आपली नक्कीच काय होत असते, फजिती होत असते. म्हणजे कधी कधी आपण स्कूलमध्ये असतोच, मग स्कूलमधून घरी येताना देखील आपली कधीतरी अशी फजिती झालेली असणार आहे. मध्येच वाटेत असेल आपण रस्त्यावरती असणार आहे. आणि कधी कधी आपण बसमध्ये किंवा व्हॅनमध्ये सुद्धा असू शकतो. म्हणजे अचानकच जेव्हा पाऊस येतो तेव्हा प्रत्येक वेळी असं सांगून कधीही पाऊस येत नाही. म्हणून कधी ना कधी तरी आपली नक्कीच फजिती झालेली असणार आहे. हा एक अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला असणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला ही कविता छान प्रकारे समजलेली असणार आहे. आणि तुमच्या म्हणजे जे काही याच्यावर स्वाध्यायी प्रश्न असतील ते तुमच्या मनाने तुम्ही काय करणार आहात, सोडवणार देखील आहात. आपण तर आत्ता काय करणार आहोत, त्यावर चर्चा करणार आहोत. प्रश्नांची, उत्तरांची, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कशा प्रकारे उत्तर आपल्याला अपेक्षित आहे याचा आपण ते या ठिकाणी अभ्यासूयात. आणि थोडक्यात आपण या कवितेचा जो भावार्थ आहे तो या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मुलांनो, आपण या कवितेचा थोडक्यात भावार्थ अभ्यासला. भावार्थ जो आहे त्याची आपण रिव्हिजन घेतली. आता आपण शब्दार्थ जे आहेत, कठीण वर्ड्स, ते पाहूयात. ऐन दुपारी. ऐन दुपारी म्हणजे काय, तर मुलांनो भर दुपारी. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. भर दुपारच्या वेळी काय झालेलं आहे, अचानक पाऊस आलेला आहे. म्हणजे नवीन शब्द आहे तुम्हाला की ऐन दुपारी म्हणजे काय, तर भर दुपारी. भर दुपारच्या वेळी. पुढे भनाना वारा. भनाना असा वारा. वारा हा शब्द आपल्या परिचयाचा तर आहे, पण भनान वारा म्हणजे काय, तर वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज म्हणजे भनान वारा. भयभीत म्हणजे भीती वाटणारा आवाज. पुढे पहा मुलांनो, खचणे. आपण कविता अभ्यासत असताना पाहिले आहे की दिवाळीत आपण जो किल्ला बनवला होता तो काय झाला होता, वाऱ्याने, त्याचबरोबर गारांच्या जोरात ज्या गारा येत होत्या त्या गारांमुळे काय झालेलं होतं की दिवाळीत मुलांनी बनवलेला तो किल्ला होता तो काय झाला होता, खचला होता. म्हणजे थोडक्यात काय, खचणे या शब्दाचा अर्थ काय, तर खाली खाली जाणे. खचणे म्हणजे खाली खाली जाणे, त्याचबरोबर ढासळणे. पुढे चडफड. चडफड म्हणजे काय मुलांनो, चडफड म्हणजे राग. बाबांनी काय केलेले आहे, चडफड केलेली आहे. म्हणजे बाबांनी राग व्यक्त केलेला आहे. का, कारण त्यांना ऑफिसला जायला अगोदर उशीर झाला होता आणि त्यातच
पावसाला सुरुवात झाली त्यामुळे बाबांनी काय केलेली आहे, चडफड केलेली आहे. म्हणजे राग व्यक्त करणे म्हणजे राग. पुढे पहा, गिल्ला करणे. गिल्ला करणे या शब्दाचा अर्थ काय? गोंधळ करणे. कोणी गिल्ला केलेला आहे? तर मुलांनी गिल्ला केलेला आहे. मुलांनी गोंधळ केलेला आहे. पहा, अचानक भर दुपारच्या वेळी पाऊस आल्यामुळे सर्व मुलांना खूप आनंद झालेला आहे आणि त्या मुलांनी त्या आनंदातच काय केलेलं आहे, गिल्ला केलेला आहे. गिल्ला म्हणजे गोंधळ केलेला आहे. गोंधळ करणे म्हणजे गिल्ला करणे. पहा मुलांनो, आपण या कवितेतील जे कठीण वर्ड्स होते, त्या कठीण वर्ड्सचा आपण अर्थ समजून घेतला. त्यानंतर मुलांनो, आपण जे एका वाक्यात उत्तरे आहेत ते पाहूयात. त्यांची आपण रिव्हिजन करणार आहोत. पहिला जो प्रश्न आहे पहा, विजा केव्हा चमकल्या? केव्हा चमकल्या विजा मुलांनो? तर भर दुपारच्या वेळी विजा चमकल्या. भर दुपारी. भर दुपारी म्हणजे काय? ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. म्हणजे भर दुपारी या शब्दाचा अर्थ काय? तर ऐन दुपारी. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. भर दुपारच्या वेळी विजा चमकलेल्या आहेत. पहा, सुटलेला वारा कसा होता? सुटलेला वारा भनान वारा होता. भनान वारा होता. पहा, सुटलेला वारा भीती वाटणारा होता. आपण पाहिलं, भनान वारा या शब्दाचा अर्थ वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. म्हणजे सुटलेला वारा कसा होता? भयभीत करणारा असा होता. भनान वारा होता. लक्षात येत आहे ना मुलांनो? पहा पुढे, खचणे. आपण अभ्यासले. खचणे म्हणजे ढासळणे. मग या ठिकाणी पहा, एका वाक्यात उत्तरेमध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो हा आहे पहा, की पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले? काय केले पाऊस आल्यामुळे आजोबांनी? तर पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जी जुनी छत्री आहे ती जुनी छत्री शिवली. काय केले आहे आजोबांनी? पाऊस आल्यामुळे आजोबांनी आपली जुनी छत्री जी आहे ती काही ठिकाणी काय झालेली आहे? फाटलेली आहे. फाटणे म्हणजे उसवणे थोडक्यात. आणि ते आजोबांनी ती छत्री जुनी पुराणी छत्री काढलेली आहे आणि तिला काय केलेलं आहे? शिवून घेतलेलं आहे. म्हणजे स्वतः त्यांनी काय केले आहे? ती जुनी छत्री शिवलेली आहे. पहा, त्यानंतर पुढे, आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? आपण आत्ताच पाहिलं पहा मुलांनो, चडफड या शब्दाचा अर्थ राग व्यक्त करणे. मग बाबांनी अचानकच आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? कारण बाबांना कामाला जायला काय झालेला होता? उशीर झालेला होता आणि ते घाईघाईने निघणार इतक्यात काय झालेलं आहे? अचानक पाऊस आला आहे आणि हा अचानक पाऊस आल्यामुळे त्यांचा खोळंबा झालेला आहे. त्यांची फजिती झालेली आहे आणि त्यामुळे त्यांनी तडफड केलेली आहे. तडफड करणे या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, राग व्यक्त करणे. म्हणजे अचानक आलेल्या पावसामुळे बाबांनी राग व्यक्त केलेला आहे. पहा, खूप छान पहा ही कविता आणि या कवितेवरील जे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच त्याचा अर्थ समजून तुम्ही तुमच्या मनाने त्याची उत्तरं लिहू शकता. आपण पुढे जाऊयात. पहा, पावसामुळे आईचे कोणते नुकसान झालेले आहे? पहा, सर्वांनी सुरुवातीला आपण ज्यावेळी रिव्हिजन थोडक्यात त्या कवितेचा सारांश पाहिला, भावार्थ अभ्यासला पहा, त्यावेळी मी 2 चित्र तुम्हाला दिलेले होते आणि त्या चित्रामध्ये असं वर्णन होतं की ती कविता पूर्ण त्या चित्रावरून तुमच्या लक्षात आलेली होती. पहा, मग त्या चित्रामध्ये आपण पाहिलेलं होतं की आई काय करत आहे, दारात उभा होती आणि तिने आपल्या दारात काय केलेले होते? पापड वाळवण्यासाठी ठेवलेले होते. म्हणजे मग आईचं काय झालेलं आहे? तर नुकसान झालेलं आहे. मग आईचं पावसामुळे कोणतं नुकसान झालेलं असेल? तर आईने जे वाळत घातलेले पापड आहेत ते पापड आईचे काय झाले आहेत? भिजलेले आहेत. हेच आपल्या आईचं नुकसान झालेलं आहे. म्हणजेच पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? तर अचानक आलेल्या पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड काय झाले आहेत? भिजलेले आहेत. मुलांना आपण जे कठीण वर्ड्स आहेत, कठीण शब्दार्थ आहेत, त्यांचा अर्थ या ठिकाणी पाहिलेला आहे. याची रिव्हिजन आपण घेतलेली आहे. त्यानंतर जे एका वाक्यात उत्तरे आहेत 1 ते 2 वाक्यामध्ये त्यांची आपण या ठिकाणी रिव्हिजन घेतली. त्यातून आपण 5 प्रश्न अभ्यासले एका वाक्यात उत्तरेमध्ये.
प्रथम आपण अभ्यासलं. प्रथम प्रश्न होता की विजा केव्हा चमकल्या? भर दुपारी. ओके. सुटलेला वारा कसा होता? भन्नाट वारा होता. पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केलेलं आहे? आजोबांनी जुनी छत्री शिवलेली आहे. त्यानंतर आलेल्या पावसामुळे बाबांनी चडफड का केली? का बरं बाबांनी राग व्यक्त केलेला आहे? कारण बाबांना कामावर जायला काय झालेला होता? उशीर झालेला होता. ते घाईघाईने निघणार होते तितक्यातच अचानक पाऊस आला आणि त्यामुळे बाबांचा काय झालेला आहे? खोळंबा झालेला आहे. बाबांची फजिती झालेली आहे आणि त्यामुळे बाबांनी राग व्यक्त केलेला आहे. पुढे पहा. पावसामुळे आईचे कोणते नुकसान झाले? तर पावसामुळे वाळत घातलेले आईचे पापड भिजलेले आहेत. पहा. अचानकच पावसामुळे आईची ही काय झालेली आहे? प्रारंभ झाली म्हणजे फजिती झालेली आहे. मुलांनो, पहा पुढील प्रश्न आहे. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदाहरणार्थ दिलेला आहे पहा वारा. शेवटचं अक्षर आहे रा. कवितेतील शब्द आहे गारा. वारा, गारा. रा रा हे शेवटचे अक्षर येणारे दोन्ही शब्द काय आहेत? सेम आहेत मग, सारखे आहेत. त्यानंतर पुढे पहा. कुत्री, त्री. कवितेतील शब्द आहे पहा सारखा येणारा छत्री. त्री, त्री. नेक्स्ट गिल्ला, ला. शेवटचा अक्षर आहे. कवितेतील शेवटचा अक्षर असणारा शब्द आहे किल्ला. गिल्ला, किल्ला. ओके. पुढे पहा. पापड. ड हे शेवटचं अक्षर आहे. कवितेतील शेवटचा शब्द सारखा असणारा शब्द आहे चडफड. पापड, चडफड. ड, ड. सारखा येणारा शब्द आहे ड. पहा. पळा. पळा, चला किंवा घोटाळा. ळा, ळा. पुढे पहा. कुट्टी, टी. शेवटचा अक्षर काय आहे? टी. कवितेतील शेवटचा अक्षर सारखा असणारा शब्द आहे सुट्टी. ओके. पुढे पहा मुलांनो. दुसरा प्रश्न आहे. कडकड, चडफड, तडफड यासारखे आणखी शब्द तयार करा. त्यासारखे आणखी शब्द कोणते? पहा. कडकड, तडतड, तडफड, चडफड. त्यानंतर धडधड, गडगड, धडपड. ओके. पुढे पहा. खालील शब्दाचे वचन बदला. एक वचन असेल तर अनेक वचन. पहा. माणूस. फर्स्ट एक्झाम्पल. एक वचन आहे माणूस. या शब्दाचे अनेक वचन काय होईल? माणसे. एक माणूस तर अनेक माणसे. त्यानंतर एक वचन आहे गाय. त्याचं अनेक वचन काय होईल? अनेक गायी. म्हणजे गाय एक वचन आणि गायी अनेक वचन झाले पहा. नंतर दप्तर. एक वचन झाले पहा. दप्तर. दप्तरचं अनेक वचन काय होईल? दप्तरे. नेक्स्ट पुढे पाणी. पाणीचं अनेक वचन पाणीच राहणार आहे पहा. त्यानंतर वही. अनेक वचन काय होईल? वह्या. वह्या हे अनेक वचन दिले असेल तर एक वचन काय होईल? वही. पहा. नेक्स्ट पत्रे. एक वचन पत्र. अनेक वचन पत्रे. पहा पुढे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आपण आत्ताच अभ्यासला. वचन बदला. एक वचन अनेक वचन केले. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. अचानकच आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली आहे का? तो प्रसंग तुम्ही सांगा. आता तुम्हाला तो प्रसंग घरी आपल्या आई आणि बाबांना सांगायचा आहे की अचानकच तुम्ही कधी बाहेर गेला असेल आणि अचानक आलेल्या पावसामुळे तुमची कधी फजिती झाली असेल तर तो प्रसंग तुम्ही आपल्या आई बाबांना सांगू शकता, शेअर करायचा आहे. पहा पुढे प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे पहा. अचानकच आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते? ते 4 ते 5 वाक्यात लिहा. म्हणजे पहा अचानकच आलेल्या पावसामुळे दिवाळीमध्ये तुम्ही काय काय केलेलं असेल तयारी, त्याचे कोणते नुकसान होते? तर कधी आपण रांगोळी काढलेली असते,
दिवाळीमध्ये आपण रोजच रांगोळी काढतो. तर अचानक आलेल्या पावसामुळे ती रांगोळी काय होत असेल, विस्कटते पहा, विस्कटली असेल, किंवा कंदील लावतो ते कंदील फाटले असतील. नंतर फटाके जे आपण घरी आणून ठेवतो ते सुद्धा पावसामुळे नरम पडतात कधी कधी. म्हणजे थोडक्यात जे तुम्ही पूर्वतयारी आहे दिवाळीमध्ये करता, आणि जर ती दिवाळीतच पाऊस आला तर त्याचे कोणते नुकसान होते ते तुम्ही लिहा. आज आपण या ठिकाणी हे 4 प्रश्न पाहिले. तर पुढे पहा मुलांनो, पुढील प्रश्न आहे पहा. वारा या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा व त्यांचा वाक्यात उपयोग करा. वारा हा शब्द आहे आणि या शब्दाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांचं वाक्यात रूपांतर आपल्याला करायचं आहे. त्यांचं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. आता उदाहरण एक दिलेलं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला खाली जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहा मुलांनो, भनांनारा वारा सुटला होता. पहा, वारा हा शब्द आहे आणि या शब्दाशी संबंधित शब्द दिलेले आहेत. भनांनारा वारा, मग त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे आपण. वारा या शब्दाचा संबंधित शब्द आहे भनांनारा. मग भनांनारा वारा सुटला होता, असं आपल्याला वाक्य बनवायचं आहे. एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे. त्याप्रमाणे या वारा या शब्दाशी संबंधित काही शब्द आहेत, त्याचे रूपांतर आपण वाक्यात करणार आहोत. मंद मंद, वारा हा शब्दाशी निगडीत शब्द दिलेले आहे संबंधित मंद मंद. वाक्य आपण बनवूयात मुलांनो. मंद मंद वाऱ्याची झुळूक आली. मंद मंद वाऱ्याची झुळूक आली, म्हणजे वारा हा आणि मंद मंद हे दोन्ही शब्द आपण वाक्यामध्ये घेतलेले आहेत आणि दोन्ही एकमेकांशी काय आहे, संबंधित आहेत. पहा, त्यानंतर पुढे जोरदार, जोरदार आणि वारा यांचा आपल्याला संबंध लावून वाक्य बनवायचं आहे. जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले. जोरदार वारा आला आणि त्यामुळे काय झालेलं आहे, छप्पर उडाले आहे. म्हणजे जोरदार वाऱ्याने छप्पर उडाले. लक्षात येत आहे मुलांना? पहा, वारा हा शब्द दिलेला आहे आणि त्याच्याशी संबंधित पण शब्द दिलेले आहेत. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं वाक्य बनवायचं आहे. पुढे नेक्स्ट शब्द दिलेला आहे थंडगार. पहा, थंडगार वाऱ्याचा झोत अंगाला सुकवत होता. थंडगार वारा आहे आणि त्या थंडगार वाऱ्याचा झोत जो आहे, त्याची झलक जी आहे ती अंगाला काय करत होती, सुकवत होती. आपण वाक्य बनवलेलं आहे. पहा, पुढे थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही. म्हणजे थोडक्यात शब्द आहे झोंबणारा आणि वारा, या दोन्हीही शब्दांचं आपण वाक्य बनवलं आहे. तर थंडीत झोंबणारा वारा सहन होत नाही. वाक्य हे आपलं अर्थपूर्ण असलेलं पाहिजे. त्या वाक्याचा त्या दोन्ही शब्दांचा संबंध असायला हवा. अर्थपूर्ण वाक्यरचना करायची आहे. पहा, पुढे पहा मुलांनो, पुढचा प्रश्न असा आहे की पापड कशापासून बनवले जातात, हे आईला विचारून लिहायचं आहे. पाहतात की कशापासून पापड बनवले जातात, कोणकोणत्या डाळींपासून पापड बनवतात, याची विचारपूस आपण आईला करणार आहोत की आई पापड कशापासून बनवतात. ओके,
कशा कशापासून बनवले जातात याची माहिती आईला विचारून आपण लिहिणार आहोत. पुढे, उन्हाळ्यामध्ये वाळून साठवण्याचे पदार्थ, कोणकोणते पदार्थ आई करत असते. मे महिना पूर्ण उन्हाळा असतो आणि या उन्हाळ्यामध्ये आई वाळवून साठवण्याचे कोणते पदार्थ करते ते लिहा. फॉर एक्झाम्पल, पापड काय केले जातात, वाळवले जातात आणि ते साठवून ठेवू शकतो आपण पुढे, आणि 4 महिने 5 महिने ते पापड खाऊ शकतो. असे आणखी आई कोणते पदार्थ करते जे की वाळवून साठवून आपण ठेवू शकतो. बटाट्याचे वेपर्स करत असतील मम्मी. त्यानंतर साबुदाण्याच्या पापड्या असतील, रव्याच्या पापड्या असतील. असे वेगवेगळे कितीतरी पदार्थ आहेत की जे आई उन्हाळ्यामध्ये ते पदार्थ बनवते, वाळवते आणि साठवून ठेवते. पहा, याची तुम्हाला यादी किंवा जे जे पदार्थ बनवले जातात आई बनवते ते तुम्ही लिहून ठेवा. पुढे, पावसाळा सुरू होताच त्या पावसापासून बचाव करण्यासाठी तुम्ही कोणती पूर्वतयारी करता. म्हणजे जूनमध्ये पाऊस सुरू होणार आहे. आपण पाहतो की 1 जून नंतर पावसाला सुरुवात होते. मग त्याआधी आपण कोणकोणती पूर्वतयारी करतो, काय काय करतो त्याची पूर्वतयारी. तर प्रथम आपण नवीन छत्री खरेदी करतो, बरोबर. छत्री खरेदी करतो. त्यानंतर रेनकोट घेतो. तसेच पावसाचे शूज आपण घेतो. म्हणजे अशी जी आपण पूर्वतयारी करतो ते आपण लिहायचं आहे, लिहिणार आहोत. नंतर पुढे पहा, एक उपक्रम आपण करायचा आहे. उपक्रम म्हणजे काय, ॲक्टिव्हिटी. काय आहे ही ॲक्टिव्हिटी या पाठावर आधारित, या कवितेवर आधारित. तर पहा मुलांनो, पाऊस आला आपली ही 3री कविता आहे. मग या कवितेवरच आपण एक उपक्रम करणार आहोत, एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. ती तुम्ही घरी करायची आहे मुलांनो. काय करायचं आहे तर पावसाळ्यातील एक दृश्य पहा. पाऊस येत आहे आणि आपण ज्यावेळी पाऊस येतो त्यावेळी जर तुम्ही बाहेर पाहाल, बाहेरील वातावरण कशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळते, त्या पावसाळ्यातील ते दृश्य कशा प्रकारे असते त्याचं एक निसर्गचित्र तुम्ही काढायचं आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर पावसाळ्यातील एक दृश्य असं एक चित्र काढायचं आहे, निसर्गचित्र, आणि त्याला रंग भरायचे आहेत, रंग द्यायचे आहेत. ही तुम्हाला या पाठावर या कवितेवर ॲक्टिव्हिटी आहे, उपक्रम आहे, ते तुम्ही करणार आहात. पावसाळ्यातील एक दृश्य असं एक निसर्गचित्र काढायचं आहे आणि त्याला रंग द्यायचा आहे. पहा, ॲक्टिव्हिटी तुम्ही करायची आहे. आणि तुमच्या नोटबुकमध्ये जे काही आपण स्वाध्याय घेत आहोत तो स्वाध्याय, त्यानंतर हे चित्र जर तुम्ही एखाद्या पेजवर काढलेलं असेल तर ते पेज, हे सगळं तुम्ही व्यवस्थित बॅगमध्ये ठेवणार आहात. ज्यावेळी आपण स्कूल सुरू होईल त्यावेळी आपण हे सर्व गोष्टी पाहूयात की आपण काय काय या कोणत्या लेसनवर काय काय ॲक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. ओके, पहा, खूप सुंदर अशी ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्हाला आता वेळही आहे तर तुम्ही ती घरी बसून करू शकता. पहा मुलांनो, आज आपण लेसन नंबर 3 कविता 3री पाऊस आला या कवितेची आपण रिव्हिजन घेतली. पहा, सुरुवातीला आपण या कवितेचा जो भावार्थ आहे, थोडक्यात अर्थ, तो अभ्यासला. पहा, काय सांगितलेलं आहे कवींनी, कशाचे वर्णन केलेले आहे ते आपण पाहिलेले आहे. त्याचबरोबर आपण या कवितेवरील स्वाध्याय पहा, क्वेश्चन आन्सर्स याचीही आपण ओरली रिव्हिजन घेतलेली आहे. त्यानंतर आपण एक ॲक्टिव्हिटीसुद्धा यावर करणार आहोत. पहा मुलांनो, या कवितेमध्ये थोडक्यात कवींनी काय कल्पना केलेली आहे या कवितेमध्ये, तर अचानकच भर दुपारच्या वेळी काय आलेला आहे, पाऊस. आणि हा पाऊस आल्यामुळे काय झालेला आहे की जो बदल वातावरणात झालेला आहे या बदलाचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे. त्याचबरोबर या पावसामुळे कशा प्रकारे आपल्या बाबांची, आईची, तसेच मुलांची कशा प्रकारे फजिती झालेली आहे याचे मजेदार वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि आपण पावसावरील काही एक
गाणी आहेत पहा, ते गाणी आपण पाहूयात. कविता पाहूयात पहा, तुम्हालाही ते खूप आवडेल पहा. तर पहा पुढे. मुलांनो, आपण पावसावरील एक कविता पाहूयात. पहा, वारे सुटले मेघ उसळले, गडगडते ते आभाळी. वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी. वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सरसर वर्षा आली. वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सरसर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, कागद होड्या सोडायाची, पावसात किती मौज असे. कागद होड्या सोडायाची, पावसात किती मौज असे. पहा मुलांनो, आणखी पावसावरील कविताही तुम्ही लिहू शकता. आता मी तुम्हाला मुलांनो पावसावरील एक गीत ऐकवणार आहे. ते गीत तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. ए आई, मला पावसात जाऊ दे. ए आई, मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, मेघ कसे बघ गडगड करती, विजा नभातून मला खुणवती. त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे. आई, मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. आई, बदकांचा बघ थवा नाचतो, बेडूक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांचा मजला पाठलाग करू दे. ए आई, मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, धारे खाली उभा राहुनी, पायाने मी उडविन पाणी. ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे. आई, मला पावसात जाऊ दे. एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, मला पावसात जा